या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बरेच दिवसांनी आपला ब्लॉग येत आहेत मित्रांनो, आणि ब्लॉग लेट टाकण्याचं कारण म्हणजे आमचे जे आजोबा आहेत मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी त्यांची मौत झालेली होती, म्हणून आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर ब्लॉग घेऊन येत आहे मित्रांनो। आणि आज आम्ही सर्व मित्रपरिवार गांडोळ्याचे असतील आणि देहाऱ्याचे असतील, सावरपातळीचे असतील, सावरपाडा आमचे मामाश्री आहेत, विश्वनाथ मामा, आणि तिकडे गणू आपले मित्र आहेत मित्रांनो। आज आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणार आहोत ट्रिपसाठी। सर्व आमचे मित्र कार्यकर्ते मंडळी सर्व या ठिकाणी गाड्यांवरती आता बसलेले आहेत। व्हिडिओ खूप सुंदर आहे मित्रांनो, कंटिन्यू करा। चला तर आमच्यासोबत या तुम्ही पण। नाही नाही पेटची दरड आहे मित्रांनो, या ठिकाणी आम्ही थांबलो होतो थोडंसं। आता त्र्यंबकेश्वरला जात असताना आपण आता गणपतबारीमध्ये आलेले आहोत आणि गणपतीचे दर्शन करून आपण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो। चला तर मग गणपतीचे दर्शन घेऊ आपण। यात्रेच्या वेळेस या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघू शकतो या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे मित्रांनो, कारण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास चालू झालेला आहे मित्रांनो। त्र्यंबकेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी लोकांची लाखोंनी गर्दी होत असते। भाविक भक्त खूप दूरवरून या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी आजीने सुंदर गावठी आंबे, करुंद वगैरे, जांभळ वगैरे असे विकायला आणले होते। या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर असे जी लाईन आहे मित्रांनो, अतिशय खूप लांबून या ठिकाणी दर्शनासाठी लोकांची गर्दी झालेली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता आम्ही सर्व जे आहे मित्र परिवार वगैरे सर्व आता आंघोळीसाठी कुशीवर्ताकडे आता निघालेलो आहोत मित्रांनो। कुशावर्तामध्ये आंघोळी करण्याचा आनंद लुटला आणि मित्रांनो खूप गर्दी होती, म्हणून आम्ही येतानाच बघितलं आणि बाहेरून जे दर्शन आहे ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो। आता आम्ही पुढे नाथांचं दर्शन घेऊन आणि आमच्या वाटेस लागणार आहे मित्रांनो। बघण्यासारखं म्हटलं तर खूप काही या ठिकाणी आहे, परंतु आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा वेळ नाही, म्हणून आपण सर्वांनाच माहीत आहे त्र्यंबकेश्वर म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा मंदिराची जे काम आहे मित्रांनो ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि नवीन बांधकाम होऊ राहिलेलं आहे। येता येता जनार्दन स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं, समाधीचं आणि महादेवाचं। दर्शन करून आता आपण स्वामी समर्थ या मंदिराकडे जाणार आहे मित्रांनो। आणि बघू शकतो माझ्यासोबत माझा मित्र आहे गांडोळ्याचा आणि गणेश पाडवे असं नाव आहे मित्रांनो। तरी बाकीचे जे मित्रमंडळ आहेत ते अजून गाडीवरती मागे आहेत, येऊ राहिलेत। आता या ठिकाणी गाडी वगैरे पार्क करून आणि आपण त्या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो। हे आमचे नंदू महाराज आहेत। हे बघा अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य असं हे जे स्वामी समर्थ मंदिर आहे मित्रांनो, हे त्र्यंबकमधील खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो। हे बघा अजून आपल्याला वरती जायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो एक रेल्वे बनवलेली आहे मित्रांनो। आता आम्ही स्वामी समर्थ या मंदिराकडे जात आहे आणि आपण बघू शकतो
आपले मित्र वगैरे आहेत पाठीमागे मित्रांनो. आणि हे जे मंदिर आहे ते त्र्यंबकमधील खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. भव्य दिव्य असं या ठिकाणी मंदिर आणि जेवणाची व्यवस्थासुद्धा आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आपण बघू शकतो. हे जे आहे हे प्रसादालयाकडे म्हणजेच मोफत जेवण या ठिकाणी 50 रुपये भरून आणि दिले जाते मित्रांनो. आपण बघू शकतो. ठिकाणी आम्ही 50 रुपये तिकीट फाडून आणि सर्वजण आता जेवणासाठी चाललेलं आहे मित्रांनो. आपण बघू शकतो स्वामी समर्थ मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था आहे मित्रांनो. खूप वेळ झालं होतं आणि भूकसुद्धा खूप लागलेली होती, म्हणून पहिल्यांदा जेवण केलं आणि नंतर म्हटलं दर्शन करू असं आम्ही ठरवलं, म्हणून पहिलं जेवण करून घेतलं. मी रोहिल्यातून आता पिंपरी साईड आणि त्या स्टॉपवरती आलेला आहे मित्रांनो. आणि आता त्र्यंबकमधून येत असताना गाडीवरती खूप थकलो होतो, तरी पण या ठिकाणी आता म्हटलं सर्वजण उतरले आहेत तर बघू आणि उसाचा रस पिऊ म्हटलं, म्हणून आम्ही उसाचा रस पिण्यासाठी आमचे सर्व मित्र परिवार वगैरे या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि आता त्या दादाला आपण म्हटलं आहे की उसाचा रस ना. आपण आता साडगावमध्ये आहे आणि साडगावला मित्र होता, म्हणून तिथे भजनाचा व कीर्तनाचा कार्यक्रम होता, म्हणून आपण आज तिथे मुक्काम थांबणार होतो. मग काय आमच्या सावरपाडच्या महाराजांनी पंचपदीला सुरुवात केली.
सर्व जेवणासाठी पुरणपोळी असेल, दूध भात असेल आणि आंबारस जेवण सुंदरपैकी. गागर घेऊन निघाले पाण्या गवळणा. 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 डुमकात चालले गवळण. डुमकात चालले गवळण. वाऱ्याच्या तोलान गागर घेऊन निघाले पाण्या गवळण. गागर घेऊन निघाले पाण्या गवळण. गागर घेऊन निघाले पाण्या गवळण. मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी भजनाची सेवा होती आणि कीर्तनरूपी सेवा होती आणि ते आता संपूर्ण म्हणजे भजन जे आहे ते संपलेलं आहे मित्रांनो. आता कमीत कमी आम्ही 6 वाजेपर्यंत या ठिकाणी भजन केलेलं आहे. या भावाचं नाव आहे मित्रांनो, काय नाव आहे मित्रा? पारधी वैभव पारधी असे त्याचं नाव आहे आणि आपल्या गावाचं नाव साडगाव. या ठिकाणी त्यांचा जो आहे ज्ञानेश्वरी पारायण जी सांगता होती मित्रांनो, ती आज या ठिकाणी होती आणि आम्ही सर्व जे मित्रपरिवार आहे, सावरपाडा असेल किंवा गांडोळा असेल किंवा मग देवघर असेल, या ठिकाणी आम्ही रात्री आलेलो आहोत मित्रांनो. आणि त्र्यंबकेश्वरती जाऊन आणि या ठिकाणी आम्ही भजनाचा कार्यक्रम आणि कीर्तनाची सेवा जी होती त्या ठिकाणी पार पडलेले आहे मित्रांनो. तरी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, धन्यवाद.